मंडळी रामकृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम, आनंदवाडीचा आजचा 10वा दिवस. ज्ञानबा तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकाराम, 2026 वर्ष ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, चॅनलच्या माध्यमातून ज्ञानबा तुकाराम, वारकऱ्यांशी ज्ञानबा संवाद तुकाराम, साधत असतो. वारीबद्दल तुकाराम, त्यांचं काय मत आहे ज्ञानबा तुकाराम, आपल्या समेत ज्ञानबा तुकाराम, या ठिकाणी ज्ञानबा तुकाराम, जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत असलेले ज्ञानबा तुकाराम, अतिशय मोठं व्यक्तिमत्व ज्ञानबा तुकाराम, मराठमोळं व्यक्तिमत्व ज्ञानबा तुकाराम, आदरणीय साहेब ज्ञानबा तुकाराम, त्यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊया. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, माऊली नमस्कार, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साहेब तुमचं एकदा नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात आणि कुठे आहात? मी डॉक्टर सागर दत्तात्रय डोईफोडे. तसा आता सध्या वारकरी आहे, वारीमध्ये चालतोय. नक्कीच. पण प्रोफेशनल आयुष्यामध्ये मी भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये आहे, IAS आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये कृषी आयुक्त या पदावर काम करतो सध्या. अरे वा, नक्कीच. मला थोडीशी माहिती मिळाली होती. तुकाराम, पलीकडच्या बाजूने तापा चालला होता पोलिसांचा आणि काही मला वारीतील वारकऱ्यांकडून माहिती मिळाली की आपण अशा राज्यामध्ये एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहात. काय सांगाल, पहिल्यांदा वारीमध्ये सहभागी झाला की त्या ठिकाणी सहभागी झाला होता? जाती पंढरीची आवडी मनासी. पंढरीचा जो हा प्रवास आहे, जो पावलानं पंढरीकडला जात असतो, हो, पण मनानं परमात्मा तत्वाकडे जात असतो. आपल्यातलं परमात्मा तत्व ओळखण्यासाठी, अनुभूती करण्यासाठी हो, भक्तीच्या या रसामध्ये आपण चिंब भिजतो. 20-21 दिवसाचा प्रवास करतो. हो. माझं सुदैव आहे की माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार, ऋणानुबंध हे आता हे 4थ्या-5व्या पिढीचे आहेत. माझे आजोबा हबप संभाजी अण्णासाहेब डोईफोडे हे हाडाचे वारकरी होते. 75 वर्ष वारी त्यांनी केली आणि त्यांच्यामुळंच पिढीमध्ये सर्व पिढ्यांमध्ये हे वारकरी संप्रदायाचे विचार रुजले. ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेलेले आहेत की एकदा एकाच्या कुळामध्ये हरिनामाचं गजर ज्यावेळेस सुरू होतो, कुळ्यांना कुळं जे आहेत ते पुण्य होतात, कुळ्यांना कुळं जे आहेत ती स्वच्छ होतात. अशा पद्धतीने हा वारसा जो आहे तो आम्हा सर्वांना लाभला. IASमध्ये जाण्याच्या आधी 10-12 वर्ष वारी करू शकलो मी. आमच्या आईंची दिंडी होती, त्यामध्ये मी सहभागी व्हायचो, विणेकरी असायचो. त्यानंतर मग जबाबदारी सरकारची पडल्यानंतर काश्मीरमध्ये रुजू झालो. काश्मीरमध्ये गेले 12 वर्ष मी विविध पदांवरती काम केलं. 3 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. आता कृषी आयुक्त म्हणून काम बघतोय, त्यामुळे हा खंड पडला. पण परत आता सुदैवानं जिल्ह्याची जबाबदारीमधून वेळ काढता येणं शक्य नव्हतं. बरोबर. पण आता आयुक्तालयात गेल्यामुळं 2 दिवस 3 दिवस जशी माऊली कृपेनी, महाराज कृपेनी, परवंत कृपेनी, भगवंत कृपेनी संधी मिळेल तसं येतो. आणि आज मागचे 2 वर्ष तारकेश्वर दिंडी श्री परमपूज्य महंत हबप आदिनाथ शास्त्री महाराज यांच्यासोबत मागचे काही वर्ष चालतो आहे. आणि आमच्यासाठी साक्षात भगवंताचं रूप असल्यामुळं त्यांच्या गायडन्स म्हणा किंवा त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनामध्ये ही वारी करत असतो आणि याचा जो आहे तो लाभ घेत असतो. नक्कीच आपण पाहू शकता साहेब एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत, परंतु आपली जी मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे, वारी आहे, त्यांच्या 4 पिढ्या आतापर्यंत या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहेत. आणि साहेब खरं तर परराज्यामध्ये देखील कार्यरत जरी असले, त्यांनी वारीची नाळ आणि मराठी मातीची नाळ खरं तर जोडलेली ठेवलेली आहेत. कारण खरं तर हे रक्तात असावं लागतं सर. तुमच्या रक्तामध्ये येते 4 वर्ष 4 पिढ्या तुमच्या त्या वारीमध्ये जात आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली ते वारीमध्ये ज्ञानबा तुकाराम. काय सांगाल वारीबद्दल, काय अनुभूती तुमचा, अनुभव कसा आहे वारीबद्दल? हे बघा, आपल्या महाराष्ट्राची ही जी माती आहे, धरती आहे, अतिशय पावन अशी धरती आहे. नक्कीच. ज्या काळामध्ये कदाचित जगातील बाकी देश अजून जंगलातच राहत होते, वनचार्य होतं, त्या काळामध्ये आजपासून जवळपास 1100 वर्षापासून
अद्वैत सिद्धांताची परंपरा, ज्ञान परंपरे ज्ञानयोगाची परंपरा, आणि त्यात मग गीतेत सांगितल्याप्रमाणे ज्ञानयोग त्याचबरोबर भक्तियोग हो. हा जसा परमात्मा तत्वापर्यंत पोचण्याचा एक प्रमुख मार्ग असतो, त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी मग जे रांजले गांजलेले आहेत, कष्टी आहेत, हो. त्यांना ज्ञानाचा जो आहे तो प्रचार प्रसार त्यांच्यामध्ये करणं फार अवघड आहे. अशा सगळ्या कष्टी जनतेसाठी संत आपले थोर महात्मा ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज यांनी ही भक्ती परंपरा आपल्यामध्ये रुजवली आणि मोक्षाचा मार्ग, परमात्मा तत्वप्राप्तीचा मार्ग हा आपल्या सर्वांसमोर सोप्या अर्थानं नामाच्या जयघोषातून घालून दिला. आज ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष करून भक्ती मार्गानं आपण जे आहे ते नाममार्गानं परमात्मा तत्वाला आपण प्राप्त करू शकतो. हा सरळ सोपा मार्ग आपल्यासमोर घालून दिला. त्यामुळं लाखो करोडो जे ह्या मातीत जन्मलेल्या लोकांसाठी ही एक पर्वणी आहे. नक्कीच. आणि आजच्या घडीला सुद्धा आपल्या मातीमध्ये ही परंपरा रुजलेली आहे, याच्याबद्दल आपल्या सर्वांना अभिमानच आहे. सर काय सांगाल, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वारीची असेल किंवा देवदेश धर्माला मानणारी, खरं तर आपली हिंदू संस्कृती आहे, भारतभर देवदेश धर्माला मानणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे हा मोठा सोहळा खरं तर असं म्हटलं तर मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीची दसक्रिया होऊन गेल्यानंतर लोक 11व्या दिवशी विसरतात, परंतु संत तुकाराम महाराज असेल, माऊलींचा चमत्कार आणि त्यांनी जे चमत्कार दाखवले त्यामुळे लाखोंच्या संख्येने खऱ्या अर्थाने वारकरी विठुरायाच्या भेटीला जात असतात. आता पाहू शकता क्लायमेट देखील थोडा चेंज झाला आहे, पाऊस आला आहे, ऊन वारा पाऊस याची कशाची तमानं बाळगता वारकरी. खरं तर राजकीय सभा जर असेल तर एवढे लाखोच्या संख्येने लोक जर पाऊस आला बसले असेल तर लोक तिथून निघून जातील, परंतु या वारकरी या मोठ्या सोहळ्यामध्ये ऊन वारा पाऊस कशाची तमानं बाळगता, कसं म्हणजे एवढी ऊर्जा वारकऱ्यांना येते कशी? वरीला वैष्णवांचा मेळा, हो आपण पालखीला वैष्णवजनांचा मेळा म्हणतो. मेळा आहे, हा सेलिब्रेशन आहे, आनंद उपभोगण्याचं साधन आहे. कुठला आनंद आहे? त्या नामघोषाचा आनंद आहे. नक्कीच. की ती जी चेतना परमात्मा तत्वाची इथं उभे असणाऱ्या प्रत्येक माऊलीमध्ये आहे. आपण म्हणतो की वारीमध्ये चालणारा हा प्रत्येक वारकरी हा पांडुरंग स्वरूपी आहे आणि माय माऊली जी आहे ती रखुमाई स्वरूपी आहे. ते काय आपण फक्त तत्त्वज्ञानाच्या बेसनी बोलतो, ते परमात्मा तत्त्व जे हो आपल्या सर्वांमध्ये आहे, देव इथंच आहे, आपल्या सर्वांमध्येच आहे, तेच तत्त्व आहे प्रत्येकामध्येच. आणि कुठंतरी त्या तत्त्वाचं एकमेकाची आकर्षण आहे, एकमेकाला हे जे परमात्मा तत्त्व आहे ते बोलवतं. हो कुठल्याही आपण म्हणलं तशा आमंत्रणाची गरज नाही, इन्व्हिटेशनची गरज नाही. आज लग्नाला 1000 लोक जमवायची म्हटलं तरी 10 वेळा व्हॉट्सॲपवरती पत्रिका पाठवावं लागते, त्यावेळेस लोक येतात. बरोबर. तिथं कोणाचं आमंत्रण नाही. आपल्या या धर्तीवरती मग वैष्णवांचा मेळा असू दे, कुंभमेळ्यासारखी जागा असू दे, मला वाटतं हा विशेष एक आशीर्वाद परमात्माचा आपल्या या मातीला आहे, देशाला आहे. आणि या महान सनातन संस्कृतीचे आपण सर्व पाईक आहोत. मला नक्कीच. त्याचा कुठेतरी शोध हा प्रत्येक अंतरात्मेने घेतला पाहिजे. आजच्या या AI च्या युगामध्ये, इकॉनॉमिक्स कॉमर्सच्या युगामध्ये हो कुठंतरी आपण म्हणतो की स्वची अनुभूती, म्हणजे आजच्या पिढीला सेल्फ रिअलायझेशन हा शब्द चांगला माहीत असेल तर ही स्वची अनुभूती, स्वतत्व काय आहे, परमात्मा तत्व आपल्यातले काय आहे, त्याची जाणीव कशी करायची, त्याचा आणि या भक्ती सागराचा, भक्ती संप्रदायाचा काय नक्की रिलेशन आहे, काय त्यांचं संबंध आहे एकमेकाशी, हे मला वाटतं इथं ही जी वाट आहे पंढरीची वाट, की म्हणून त्या अर्थानं खरं पंढरीची वाट नसून की त्या पांडुरंगी तत्व जे आपल्या सर्वांमध्ये आहे, जे 21 दिवस चालताना एकमेकाच्या सानिध्यातून प्राप्त होणार आहे. आज आपण ज्या दिंडीमध्ये चालतोय, हो तारकेश्वर गडाची दिंडी आहे, 89 नंबरला. महाराज स्वतःच मला वाटतं की असं एक फार मोठं अग्रणित परमात्म तत्व आहे की एक अशा प्रकारच्या शेकडो पर्सनॅलिटीज ज्याला आपण म्हणतो ह्या वारीमध्ये आहेत, आपल्या सर्वांमध्ये आहेत. अशा प्रकारचे व्यक्ती आहेत, थोर महात्मे आहेत, त्यांच्याकडून आध्यात्मिक विचार असू दे,
मनशांती असू दे किंवा आपल्या बऱ्याच प्रश्नांना एक आध्यात्मिक उत्तर यांच्याकडून या चर्चेमध्ये मिळू शकतं. मला वाटतं आपण सर्व या पूर्ण सोहळ्याचे भाग्यशाली आहोत. ते भाग्य आपलं. नक्कीच खरं तर सरांचं जरी मोठ्या पदावर कार्यरत असले तरी आपण पाहू शकतो सरांचं वय जास्त नाही आहे. आपण म्हणतो एक वय झाल्यानंतर विशिष्ट वय 50 नंतर वारी करावी. तर काय सांगाल, थोडंसं आता तरुणी वारीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये आता दिसायला लागलेत, पण ज्यांना वारीमध्ये यायचं आहे परंतु अनेक शंका मनामध्ये आहे, मला वारी जमेल की नाही, माझी गैरसोय होणार नाही, त्याबद्दल तरुणीला काय सांगाल तुम्ही? ज्ञानोबा माऊलींनी ज्यावेळेस संजीवन समाधी घेतली आपल्या सर्वांना माहिती आहे. हो. ते अतिशय अशा कोवळ्या वयामध्ये, मला वाटतं ज्या वयामध्ये आजकाल तरुणींना आपल्या पायावर कसं उभं राहायचं, पुढं आयुष्यात काय करायचं याचा थांगपत्ता नसतो, त्या काळामध्ये माऊलींनी आपलं कार्य संपवून जे आहे ते समाधीचा मार्ग पत्करला होता. हो. मला वाटतं ज्ञानसंपदा, अध्यात्म आणि मग त्या अनुषंगानं स्वची प्राप्ती, ह्याला कुठली वयोमर्यादा नसते. कधी कधी 10, 12, 7, 8 वर्षामध्ये ही प्राप्ती होऊ शकते. कधी कधी बऱ्याच लोकांचं आयुष्य संपून जातं पण ही प्राप्ती होत नाही. हा नक्की काय विषय आहे? विषय आहे की त्या गोष्टीचा शोध घ्यावा लागतो. आपल्या सनातन धर्मामध्ये आपण म्हणतो की 84 लक्ष योनीमधून ज्यावेळेस जीव एखादा जातो हो. त्यावेळेस त्याला हा नरदेह प्राप्त होतो. अगदी बरोबर. मग हा नरदेह कशासाठी प्राप्त होतो, हा नक्की विषय काय आहे? हा नरदेह प्राप्त झाल्याची अनुभूती काय आहे? त्याचा सर्वात मोठा गाभा आहे की नरदेह मिळाल्यानंतर परमात्मा तत्त्वाची जाण ही लवकर होऊ शकते. कारण त्या प्रकारचं मन, त्या प्रकारची इंद्रिय, त्या प्रकारची बुद्धी ही भगवंतानं आपल्याला दिलेली आहे. ती एवढ्यासाठी दिलेली आहे की परमात्मा तत्त्वाला जाणण्यासाठी सर्वात सोयीस्कर कुठला देह आहे तर तो नरदेह आहे. बरोबर. आणि मग त्या नरदेह आल्यानंतर आता आजकाल कलियुगामध्ये आपण बऱ्याच विवंचनांना, प्रलोभनांना बळी पडत असतो. नक्कीच. आणि त्यामध्ये आपण परमात्मा तत्त्वापासून भौतिक आयुष्याकडं जात असतो. या भौतिक आयुष्याकडं ज्यावेळेस आपण जात असतो, जग भौतिक आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला जे आपल्या दिनचर्या आहेत, कर्म आहे, हे करणं भाग आहे. हो. पण त्याचबरोबर एक कॉन्शियस रिफ्लेक्टिंग माइंड, आजच्या पिढीला आवडेल म्हणून हे 3 शब्द सांगतोय. कॉन्शियस रिफ्लेक्टिंग माइंड म्हणजे कॉन्शियस लेवलला हा सगळ्या गोष्टी विचार करणं, स्वचा शोध घेणे, हा विषय जे आहे अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना त्याच्या खूप शुभेच्छा देतो. आजच्या या सोहळ्याची शुभेच्छा देतो. आणि स्वच्या शोधीची आणि परमात्मा तत्त्वाची जाणे त्यांनी घ्यावी, त्यांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि त्या आनंदातून स्वची ओळख निर्माण व्हावी अशी त्यांना शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नक्कीच खरं तर साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण वारीची माहिती खरं तर साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्या 4 पिढ्या या ठिकाणी वारीला पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आणि साहेबांचा अभ्यास पुढे चालायचं आणि त्यांच्या पुढे चालायचं, पायात पाय परिवारामध्ये एक संप्रदायाची ओढ, रक्तामध्ये संप्रदाय असल्यामुळे साहेब देखील वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या पदावर जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत असून देखील साहेब वेळात वेळ काढून खरं तर